नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडींवरती। जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मालोजीराजे भोसले गडीवरती शिवजन्मोत्सव साजरा। शहर जिल्ह्यात देखील शिवजयंती उत्सवात साजरी। तर गुप्ततेची शपथ घेतली तरी अनेक मंत्री गुप्तता पाळत नाहीत, त्यामुळे अशा मंत्र्यांवरती देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव जगभरात अनेक ठिकाणी संपन्न होत असतो, परंतु ज्या भूमीत स्वराज्याचं स्फुल्लिंग पेटलं असे मालोजीराजे भोसले गडी श्री क्षेत्र वेरूळ येथे प्रथमच जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव अनेक मान्यवरांच्या आणि शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। या प्रसंगी बाबाजींच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये शिवछत्रपतींचे शिवविचार शिवभक्तांच्या समोर मांडले। शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारे राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन व्यक्त करताना मोलाचे विचार मांडले। राजेंद्र पवार यांनी पुढे बोलताना म्हटलंय की मी कायम म्हणत असतो, आपला जन्म शिवछत्रपतींच्या काळात मावळा म्हणून व्हायला पाहिजे होता, किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये तरी आपला कार्यकाळ असायला पाहिजे होता। आपल्याला शिवप्रभूंचा आणि क्रांतिकारकांचा सहवास लाभला असता, परंतु जन्म मृत्यू काही आपल्या हातात नसतो, परंतु आपल्या नशिबात छत्रपती शिवराय आणि क्रांतिकारक यांच्या विचारांची सेवा करण्याची संधी आता आपल्याला भोवती आलेली आहे। म्हणूनच मी गेल्या 8 वर्षांपासून गाव तथा संपूर्ण जिल्हा एकत्र करून 18 मार्चला स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांची जयंती पुढाकार घेऊन साजरी करत आहे आणि आता महाराष्ट्रभरातून या जयंतीला शिवभक्त हजेरी लावतात। कर्नाटक राज्यातील होदेगिरी येथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज यांची मूळ समाधी आहे, तीही दुर्लक्षित आहे। म्हणूनच गेल्या 4 वर्षांपासून मी तिथे काम करण्याचं ठरवलंय। दरवर्षी 23 जानेवारी शहाजी महाराज पुण्यतिथीला कर्नाटक राज्यात होदेगिरी येथे जाऊन महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो। भोसले घराण्यातील प्रत्येक सदस्याने राष्ट्र आणि समाज उन्नतीसाठी रक्षणासाठी कार्य केलेलं आहे, परंतु त्यांच्या कुटुंबातील महापुरुषांच्या समाध्या अनेक ठिकाणी दुर्लक्षित आहेत, तेथेही काम होणं गरजेचं आहे। बाबाजींच्या कृपेने मी शहाजी महाराज समाधी होदेगिरी सहित येथे जेथे शिवप्रभूंच्या परिवारातील सदस्यांच्या पाऊलखुणा आहेत तेथे सेवा कार्य करण्याचा संकल्प मी घेतलाय आणि यासाठी बाबाजी आणि शिवप्रभू मला बळ देतील हा माझा विश्वास आहे। या प्रसंगी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार भागवत कराड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलंय की वेरूळ येथील शहाजीराजे महाराज स्मारक विकासासाठी जे जे करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेल आणि आत्ताच प्रयागराज येथे कुंभमेळ्यामध्ये जगद्गुरू पदवी स्वामी शांतिगिरीजी महाराजांना मिळाली, त्यांचाही विशेष सत्कार शहरात आम्ही ठेवणार आहोत। त्याचं कारण असं आहे की निर्व्यसनी समाज घडवणं आणि क्रियाशील सेवक तयार करणं हे सुद्धा राष्ट्रीय कार्यच आहे। यासाठी उत्तराधिकारी म्हणून शांतिगिरीजी महाराजांचं कार्य मोठं आहे, अशा भावना त्यांनी शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये व्यक्त केल्या। जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी शिवकार्यावरती प्रवचन देत असताना भक्तांना उपदेश दिला की छत्रपती शिवराय यांचे कार्य महान आहे, त्यांना घडवण्यासाठी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज मासाहेब जिजाऊ यांनी विचाराची शिदोरी शिवप्रभूंना दिली। त्यांच्याच म्हणजेच भोसले घराण्याच्या विचारातून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची सेवा करणारे मावळे घडवले। स्वराज्याच्या निर्मितीमध्ये प्रत्येक महत्त्वाच्या लढाईमध्ये स्वतः शिवछत्रपतींनी सहभाग घेतला। जीवाची पर्वा न करता रयतेच्या कल्याणासाठी अनेक जोखमी त्यांचाच वारसा पुढे छत्रपती संभाजीराजांनी चालवला। स्वराज्यासाठी बलिदान देणारे जगातील महान व्यक्ती म्हणजेच छत्रपती संभाजीराजे आणि त्यांचा पराक्रम याचा वारसा भोसले घराण्याने आपल्याला दिलाय।
त्यांचेच वंशज आपण प्रत्येक जण आहोत। म्हणूनच आज मालोजी राजे भोसले गडीवरती आपण शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत आणि हा सोहळा प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात आपण साजरा करणार आहोत। मालोजी राजे गडीवरील शिवजन्मोत्सव सोहळा येणाऱ्या काळात भव्य दिव्य होईल असा विश्वास आम्हाला आहे, कारण राजूभाऊ पवार सारखे बाबाजींच्या कार्यातील अनेक मावळे छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरित आहेत, असं मत जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी व्यक्त केलं। मिरवणुकीसहित सांस्कृतिक कार्यक्रमाने शिवजन्मोत्सव संपन्न झाला। त्यानंतर जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आश्रमात शिवभक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला। या प्रसंगी जय बाबाजी भक्त परिवारातील पदाधिकारी तथा माता भगिनी आणि शिवभक्त उपस्थित होते। या प्रसंगी राजेंद्र पवार यांनी उपस्थित असलेल्या शिवभक्तांना आवाहन केलं की 18 मार्च रोजी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची जयंती आहे, त्याही वेळेस आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवकार्याची सेवा करावी असं आवाहन केलं। एडियनसाठी खुलताबाद तालुका वरिष्ठ प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे। आपण शिवजयंती साजरी करत आहोत, त्या निमित्तानं शिवजयंतीच्या निमित्तानं मी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांना मानाचा मुजरा, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा वंदन करतो। तसेच धर्मवीर संभाजी राजे यांना पण वंदन करतो, अभिवादन करतो। आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी घडवलं अशा मा जिजाऊ यांना पण वंदन करतो, मानाचा मुजरा करतो। आणि या प्रसंगी या पवित्र स्थानी ज्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम होतोय, ज्यांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम होतो, असे गुरुवर्य जनार्दन स्वामी यांचे शिष्य जय बाबाजी यांना सुद्धा वंदन करतो। सर्व बाबाजी परिवारचे भक्तगण, आमचे मित्र पवार साहेब आणि जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि गुरुकुलमधील शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी शिवाजी महाराजांचं थोडकं भाषण ऐकलं, विद्यार्थ्यांचं भाषण ऐकलं आणि जसं विद्यार्थ्यांच्या भाषणातून आणि डग सरांच्या भाषणातून आपण ऐकलं की आपण आज हिंदू म्हणून जे अभिमानाने जगतोय, या जगातील हिंदू धर्म जो आज आहे ते केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी राज्याची स्थापना केली म्हणून ते शक्य आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने यावर्षी देखील शिवचरित्र घरोघरी या उपक्रमाअंतर्गत वैचारिक शिवजयंती साजरी करण्यात आली। या निमित्ताने लावण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलबाबत ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही भाकपच्या क्रांती चौक येथील वैचारिक शिवजयंतीला उत्तम प्रतिसाद मिळाला। सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्व महापुरुषांच्या पुस्तक विक्रीस उत्तम प्रतिसाद मिळाला। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड राज देसले व राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड महादेव खुडे नाशिक यांच्या हस्ते पुस्तकाच्या स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी राज्य सह सेक्रेटरी कॉम्रेड राम बाहेती उपस्थित होते। या बुक स्टॉलला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह बौद्ध महासभेचे किशोर जोहरे, विजय कासार, अशोक बोर्डे, वंचित बहुजन आघाडीचे मंगेश निकम, दिनेश साळवे, योगगुरू रवी रत्नपारखे, ॲडव्होकेट सागरदास मोरे, ॲडव्होकेट रवींद्र शिरसाट, ॲडव्होकेट सचिन गंडले, ॲडव्होकेट सुरेश वाघचौरे, ॲडव्होकेट गंगाधर गाडीवान यांच्यासह वकील, प्राध्यापक, कर्मचारी तसेच सहकुटुंब आलेल्या शिवभक्तांनी भेट दिली व मोठ्या संख्येने पुस्तक विकत घेतलं। पुस्तकांमध्ये प्रामुख्याने गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता, डी राजा लिखित आंबेडकर मार्क्स संवाद चालू आहे, उत्तम कांबळे लिखित कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, प्राध्यापक वासुदेव मुलाटे लिखित भावलेली माणसे, ॲडव्होकेट भगवानराव देशपांडे लिखित भारतीय संविधानाचे मूलभूत स्वरूप, प्रकाश रेड्डी लिखित शहीद भगतसिंग एक झंझावत, अखिल भारत शिक्षण अधिकार मंचाचे गरज समान शिक्षण व्यवस्थेची, काशीनाथराव जाधव गौरव ग्रंथ, देवणूर महादेव लिखित रासव संघ खोली व व्याप्ती यांच्यासह अनेक पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध होती। या उपक्रमासाठी ॲडव्होकेट अभय टाकसाळ, कॉम्रेड विकास गायकवाड,
प्रीतम घनघावे, कॉम्रेड रफिक बक्ष, कॉम्रेड उमेश इंगळे, कॉम्रेड राजू हिवराळे, आतिश गवळे, अभिजित बनसोडे, अमोल सरोदे, अनिता हिवराळे, वैशाली मकासरे यांच्यासह अनेकांनी दिवसभर परिश्रम घेतला। सर्वप्रथम भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सर्व भारतीयांना शिवजयंतीच्या मी शुभेच्छा देतो। या ठिकाणी आपण बघत असाल की सगळीकडे डीजे लागलेले आहेत आणि या डीजेच्या ह्याच्यामध्ये तरुण नाचतायत, बेधुंद होऊन नाचतायत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव साजरा करतायत। आणि या सगळ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी गेल्या 10 वर्षांपासून आम्ही वैचारिक शिवजयंती साजरी करतोय। आपण या ठिकाणी बघाल फुले शाहू आंबेडकरांची पुस्तकं आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे आणि पुस्तकं अत्यंत सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी आम्ही विकत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांवर एक फार चांगलं पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलं, त्याची किंमत 40 रुपये आहे, परंतु आज शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही हे पुस्तक 30 रुपयात विकत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षणावरची पुस्तकं आहेत, शहीद भगतसिंगांवरचं पुस्तक आहे, त्याचबरोबर कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंवरचं पुस्तक आहे आणि विविध ही पुस्तकं सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत औरंगाबादमधील सर्व शिवभक्त ही वैचारिक शिवजयंती आपल्या घरी घेऊन जात आहे। मी सर्वांना आवाहन करतो की आपण लग्न समारंभामध्ये टावेल टोपीच्या ऐवजी शिवाजी कोण होता हे पुस्तक द्यावं। कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असतील, भगतसिंग असतील, फुले शाहू आंबेडकरांची पुस्तकं आपण वाढदिवसाच्या दिवशी भेट द्यावी असं आवाहन करतो। शिवचरित्र घरोघरी नेण्याचा आमचा संकल्प आहे। धन्यवाद। भारत क्रांती मिशन समिती आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा समिती 2025 तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 13 फूट उंचीच्या अश्वारूढ रथाचं पूजन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या हस्ते राजभवन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून करण्यात आलं। भारत क्रांती मिशन समिती आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा समिती 2025 तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 13 फूट उंचीच्या अश्वारूढ रथाचं पूजन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री भजनलालजी शर्मा यांच्या हस्ते राजभवन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून करण्यात आलं। तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचं भारत क्रांती मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर यांनी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांचे वडील राजे लखोजीराव जाधव यांचे 16वे वंशज शिवाजीराजे जाधव यांचं भारत क्रांती मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर यांनी फुलगुच्छ देऊन स्वागत केलं। यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी भारत क्रांती मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर, परमेश्वर नलावडे, छाया विलास पांगारकर यांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या। आलेल्या शिवप्रेमींना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मिठाईचं वाटप केलं। यावेळी भारत क्रांती मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर, छावा मराठा संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण, शिवजन्मोत्सव सोहळ्याचे समन्वयक विजय काकडे, राष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता कदम, छावा आदिवासी प्रदेशाध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड, जगदीश पांगारकर, ॲडव्होकेट मयूर पांगारकर, अजमेर भाजपचे जिल्हा महामंत्री राजेश घाटे, समन्वयक दीपक पाटील, अभिषेक कदम, कुणाल गडकळ, संकेत कदम तसेच भारत क्रांती मिशन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय छत्रपति शिवाजी जी की जयंती का निश्चित रूप से हम सभी को मैं धन्यवाद देता हूँ कि उन्होंने एक अच्छा कार्यक्रम आयोजित किया है। छत्रपति शिवाजी हमारे वो हैं जिन्होंने राष्ट्र के लिए, देश के लिए अपने आप को समर्पित कर दिया। आज ऐसे छत्रपति शिवाजी जी की जयंती है, मैं उनको नमन करता हूँ। महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। विश्व में ऐसे राजे हुए नहीं, ऐसे इतिहासकार बताते हैं। तो ऐसे एक गरीबों का ध्यान रखने वाले, काश्तकारों का ध्यान रखने वाले और
हमारे महाराष्ट्र में जो लोग यहाँ कार्यकर्ते आहे, यहाँ एक मिरवणूक होगी, ती मिरवणूक अतिशय चांगली होईल आणि या मिरवणुकीमध्ये खूप लोक भाग घेतील आणि पहिल्यांदा जयपूरमध्ये ही मिरवणूक होते। म्हणजे राजस्थानचे मान्यवर आणि राजस्थानचे लोकप्रिय मुख्यमंत्री भजनलालजीने या मिरवणुकीचं स्वागत केलं। शिवाजी महाराजांना त्यांनी पुष्पहार घातला आणि आज त्यांनी इथे शिवाजी महाराजांच्या जयंतीला भेट दिली, शिवाजी महाराजांचं नमन केलं। त्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीने त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। वैजापूर शांतता समिती सदस्य धोंडीराम सिंह राजपूत यांच्या वैजापूर पोलीस स्टेशनच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून यथोचित सन्मान करण्यात आलाय। वैजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक व साहित्यिक आणि शांतता समिती सदस्य धोंडीराम सिंह राजपूत हे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात सदैव पोलिसांना सहकार्य करतात। तसेच पोलीस स्टेशनद्वारे आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन पोलिसांना सदैव सहकार्य करतात। पोलिसांद्वारे आयोजित कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून ही सहकार्य करतात। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामार्फत त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे व पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला। या कार्यक्रमात वैजीनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश बोथरा, माजी उपनगराध्यक्ष अखिल, नगरसेवक गणेश खैरे, पारस घाटे, प्रेम राजपूत, गौरव दौडे, अखिल कुरेशी, पोलीस पाटील बाबासाहेब बहिरट, श्रीमती मतसागर, अमोल राजपूत, मंजुषा ढाकरे, शाहीर अशोक बागुल व इतर मान्यवर उपस्थित होते। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी ललित काठवते, वैजापूर। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगार पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो।
स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. 2.5 वर्षे मंत्रिमंडळात राहुल ईडीच्या ताटाखालचं मांजर होणं या गोष्टी जास्त काळ चालणार नाही. एक मंत्री सहभागी करून सरकारने 3 पैकी 2 त्यांचेच सदस्य दिलेत, त्यामुळे विरोधी पक्षनेता असणं आवश्यक राहिलं नाहीये. निवडणूक आयोग सत्ता पक्षांच्या बाजूने काम करतोय असा आरोप उद्धव ठाकरे टीका प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केलेत. शिवजयंती म्हणजे मराठी माणूस असेल किंवा हिंदुत्व असेल यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आहे. छत्रपती शिवरायांची जयंती एक मनालाच नव्हे तर विचाराला, समाजाला एक ऊर्जा, एक गती, नीती या सगळ्यात देण्याचा प्रयत्न करते असं मला वाटतं. सकाळपासून या उत्सवात देवगिरी किल्ल्यावरून सुरुवात केलेली आहे. आणि वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जयंतीचा उत्सव आनंददायी आणि प्रेरणादायी एवढं म्हणता येईल. शिवसेना कुठली नसती, काँग्रेसच्या नावाला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी 2.5 वर्ष मंत्रिमंडळात राहून उद्धवजींच्या नंतरचा नेक्स्ट उद्धवजी मंत्री राहून नगर विकासासारखं महत्वाचं खातं स्वीकारून ईडीच्या भीतीनं भारतीय जनता पार्टीच्या ताटाखालचं मांजर होणं आणि इकडं फार साळसूदपणाचा आव आणणं, मला असं वाटतं या गोष्टी जास्त दिवस चालणार नाही. जनता निश्चित एक दिवस या सगळ्या विचाराला निश्चित तिलांजली देईल. शिवजन्मोत्सवानिमित्त शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातच संभाजीनगरातील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कामगार आघाडीच्या वतीने देवगिरी किल्ल्यावरील भारतमाता मंदिर परिसरामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आज अभिवादन करण्यात आलंय. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरातील देवगिरी किल्ल्यावरील भारतमाता मंदिर परिसरात भारतीय कामगार सेनेच्या वतीने आयोजित शिवज्योत मिरवणुकीत सहभाग होऊन मशाल हाती घेत भारतमातेचं पूजन करत अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि धोरणावरती व्यक्तीने मार्गक्रमण केलं तर त्याच्या जीवनात कधीच अपयश येणार नाही. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणि दैनंदिन जीवनात आणावं असं आवाहन यावेळी शिवरायांना अभिवादन करताना उपस्थितांना त्यांनी केलं. भारतीय कामगार सेनेच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शिवज्योत मिरवणूक काढण्याची अखंड परंपरा सुरू आहे. आज या परंपरेला 36 वर्ष पूर्ण झाली. आगामी काळातही ही परंपरा अशीच जाज्वलित राहील अशी भावना यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस प्रभाकर मते पाटील, बाबासाहेब वालुतुरे, नितीन पाटील, मनोज कुलकर्णी, सचिन थाले व प्रवीण गुंजाळ उपस्थित होते. वैजापुरात श्री शिवाजी महाराज जयंतीचं मुख्य आकर्षण विद्याधन इंग्लिश शाळेची शोभा मिरवणूक वैजापुरात ठरली असून मुलामुलींचे पोवाडे, वीरत्वाचे गीत, लेझिम पथक, जय घोषात निघालेली ही शोभायात्रा सर्वांचं आकर्षण ठरली.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने बुधवारी शहरातील विद्याधन इंग्लिश माध्यमाच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री शिवाजी महाराज यांची प्रतिकृती सादर केली। मुलामुलींचे पोवाडे, वीरत्वाचे गीत, लेझिम पथक, पथनाटिका व भगव्या पताका, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा जय घोषात निघालेली ही शोभायात्रा सर्वांचं आकर्षण ठरली। येवला नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपनगराध्यक्ष साबेर खान, आमदार रमेश पाटील बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, श्रीकांत साळुंके, रणजित चव्हाण, सुधाकर साळुंके, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, सुधाकर साळुंके, रामकिसन जोरे या विद्यालयाच्या प्रमुख सौ आशा गायके, सचिव दिगंबर गायके व शालेय शिक्षक यांनी श्रीफळ फोडून या शोभा मिरवणुकीला आरंभ केला। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत विविध कौशल्ये, पोवाडे व लेझिम खेळत ही फेरी गेल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरती नाट्य पोवाडे सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं। या विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतला। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी ललित काठवटे, वैजापूर। शिवजयंतीनिमित्त खुलताबादेत AFKG इंग्लिश स्कूलच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीने सर्वांचं लक्ष वेधलं असून जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। शिवजयंतीचा सोहळा बुधवारी अपॉस्टॉलिक फेथ किड्स गार्डन इंग्लिश स्कूल येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। या निमित्ताने शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून भव्य मिरवणूक काढली। या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, पराक्रम आणि शौर्य यांचं चित्रण करणारे देखावे मांडण्यात आले होते। शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला, तर विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन या शिवमय सोहळ्याची शोभा वाढवली। तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करून अभिवादन केलं। विद्यार्थ्यांनी शिवकालीन प्रसंगाचं नाट्यरूप सादरीकरण करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी या मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमास खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, खुलताबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विक्रम दराडे, नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र बोचरे तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि शाळेच्या मिरवणुकीचं कौतुक करून आनंद व्यक्त केला। शिवाय शाळेच्या महाआरतीतही ते सहभागी झाले। शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राची ओढ निर्माण व्हावी आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं शाळेचे संस्थापक अध्यक्ष अजय चिमणे यांनी सांगितलं। शहरभर झालेल्या या मिरवणुकीने उत्साहाचं वातावरण निर्माण केलं। या मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सचिव राजश्री चिमणे, मुख्याध्यापक शहजान तांबोळी, शिक्षिका ज्योती केरे, संगीता नागे, उज्ज्वला केरे, पल्ली घोडके, उज्ज्वला राजपूत, वैशाली शिंदे, दिशा पवार, संतोष बारगळ आदींनी परिश्रम घेतला। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मालोजीराजे भोसले गडीवरती शिवजन्मोत्सव साजरा। शहर जिल्ह्यात देखील शिवजयंती उत्सवात साजरी। तर गुप्ततेची शपथ घेतली तरी अनेक मंत्री गुप्तता पाळत नाहीत, त्यामुळे अशा मंत्र्यांवरती देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज।